आज आपण खूप सोपी अशी फुलकोबीची भाजी बनवणार आहोत। कांदा न घालता, टोमॅटो न घालता अगदीच कमी साहित्यात आपण ही भाजी बनवणार आहोत। भाजीला छान हिरवा रंग येतो आणि भाजी दिसायला खूप छान दिसते। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी मी 1 पाव कोबी घेतली आहे। यामध्ये घालायचे आहे गरम पाणी आणि अर्धा चमचा मीठ। मीठ घातल्यामुळे भाजी स्वच्छ धुतल्या जाते, त्यामुळे भाजी धुताना नेहमी मीठ घाला। नंतर घ्यायचं आहे कोथिंबीर, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूण आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस। जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं खोबरं वापरा, त्यामुळे जास्त चांगली चव येते। माझ्याकडे सुकं खोबरं होतं, त्यामुळे मी सुकं खोबरं वापरलं आहे। आता याला जाडसरच आपण बारीक करून घेऊ। नंतर फोडणीसाठी घ्यायचे आहे तेल। तेल गरम झालं की यात आपण घालू मोहरी, आणि थोडंसं हिंग। त्यानंतर घालायचं आहे जाडसर केलेलं वाटण। आता याला आपण 2 ते 3 मिनिटं आपण याला परतून घेऊ। नंतर घालायचं आहे 1 चमचा धने जिरे पूड, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। याला सुद्धा आपण एखादी मिनिट परतून घेऊ। मला थोडं तेल कमी वाटलं, त्यामुळे मी परत थोडं तेल घालत आहे। आता याला सुद्धा आपण एखादी मिनिट परतून घेऊ। नंतर यात घालायची आहे कोबी। कोबीला चांगलं मिक्स करून घेऊ। आता याला झाकून आपण 15 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। भाजी शिजलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 चमचा खोबऱ्याचा कीस आणि कोथिंबीर, आणि तयार झाली आहे भाजी। भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा, आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।